अंबाबाईचा संजीवनी जय देवी साई विवाद करिता पडले प्रवाही आई तुझ्या पोटची लेकरं आहे आम्ही सगळी, तरी बी प्रत्येकाच्या वाट्याला ही वेगळी लढाई का? माझ्या भागूच्या मनाचा विचार कर आई. मला माहिती आहे आता तिला माझी गरज आहे, पण माझ्यावरच्या रागापायी ती माझ्याबरोबर बोलायला येणं झाले. हे बघ, तुझ्या विजयाचा दिवस आहे, त्याची सुरुवात आनंदानं व्हावी असंच वाटतंय मला. काहीतरी मार्ग दाखव येत नाही, काहीतरी मार्ग दाखव. अशी का वागते ते मलाच कळत नाहीये. आजपर्यंत कधीच असं वाटलं नव्हतं की मी दादाशी असं वागेन. पण काय करू आई, मला तर या घरात आपलेपणा वाटेना. असं वाटतंय हे सगळे वेगळे आहेत आणि मी वेगळी. यावर काहीतरी उपाय सुचव आई. मला या सगळ्यांपासून दूर जावंसं का वाटतंय याचं उत्तर दे. अंबा माता की जय. भागू, प्रसाद. काजू प्रसाद दे. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. भाऊच्या मनाला लागला असं काय बोलायला नको आता. तिला सारखं टोकायला नको. काय 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 मार्ग स्वतःला शोधायला लागतात. तिचा मार्ग तिला शोधू देऊ आपण. शेवटी तिच्या मनात असेल तेच होईल. सूर्या, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण ह्या सगळ्यामध्ये ना आपल्याला डॅडींना विसरून चालणार नाही. कालिंदी मॅमने आपल्याला पुराव्यांकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं. आपण तिकडे निघूयात का? काय मागे लागले माझ्या सूर्याचे? बाहेरची लढाई लढता लढता आता हे घरातल्या वादळाला तोंड द्यायचे त्याला. देवी आई, माझ्या पोराला ताकद दे. बोला अंबे माता की जय. मी काय म्हणते, तुम्ही चित्रा म्हणजे तुम्हाला नीट उत्तर मिळेल. म्हणजे नवरात्रामध्ये सुखी संसारासाठी काय पाळणार आहेस का नाही, हे इतर बायका पाळतात म्हणून म्हटलं. नानी, अहो असं काय म्हणताय? मी कधी तुम्हाला सरळ उत्तर दिलं नाही. ह्या नवरात्रीत मी 9 दिवस बिना चपलेची राहणार आहे. वा, बघितलंस? तुम्ही तर असं काही कधी पाळलं का? ओ, तुम्ही शांत बसा. उपास करून करून देवाला साकडं घातलं होतं म्हणून आता हे घर आनंदी दिसते, कळलं ना? हा, हे मात्र करे. पोरांनो, उशाले कडक उपास करायची, कळालं का?
बर तू काय उपास करणारीस का नाही? अहो नाना, मला बाहेर कामाला वगैरे जावं लागतं. मी कसं करणार आहे उपास? अहो, मला नाही जमायचं. मग तसं असेल ना तर धनु, तू उपास धरायची काय गरज नाही. उपास धरायचा तर दोघांनी एकमेकासाठी धरायचा, नाही तर कोणी धरायची गरज नाही. वा, काय चांगलं शिकवताय सुनाला. अहो एकतरी कुठली गोष्ट चांगली शिकवा की जरा. आणि ही अशी वागत राहिली तर घरात लक्ष्मी कशी येईल व? कुठल्या सणाला उपास करायचा नाही, कुठली गोष्ट पाळायची नाही. उश्या, संसाराचा गाडी एकट्याने वाढायचा नसतो. आता धनु तेव्हा सगळं करल जेव्हा तू तुझ्या बायलाला सगळं करायला सांगशील. नाना नानी राहू दे की, आमच्या दोघांपायी तुम्हा दोघांत कशाला भांडणं? मी म्हणले ना मी उपास करणार आहे म्हणून. तसं बी नवरात्री म्हणजे फक्त इजायचा सण नसतो, नवीन सुरुवातीचा बी सण असतो. त्यामुळे मी मनापासून उपवास करेन. सूर्या, आपल्याला पुरावे तर शोधायचे आहेतच, पण त्यांना धक्का न लागू देता ते जमा करायचे. कालिंदी मॅम काय म्हटलं ते माहिती आहे ना? बर, आपण करू सगळं व्यवस्थित. किती वस्तू सापडल्या? 2 वस्तू सापडल्यात. तुळजा, ह्याच्या आधी मी लय वेळा इकडे शोधायला आलो, पण या वस्तू मला कधीच दिसल्या नाहीत. अरे, नजरेतनं सुटल्या असतील कदाचित. हां, असेल तसं. कदाचित देव्याचा उत्सव चालू झालाय ना, त्यामुळे हे आपल्याला पुरावे सापडले असते. तिची कृपा झाली म्हणायची. बरं चल, निघूयात आता. हां, चल. शत्रू भैया घोटाळा झाला. डॅडींची अत्तराची बाटली सूर्याला सापडली. ती नाही सापडायला पाहिजे होती. काय केलं तुम्ही? काय केलं? एवढे प्रयत्न करून पण खोटे पुरावे पेरले, पण यांच्या हाती खरे पुरावे लागले. काय करायचं राव याचं? घर बांधून ठेवायला घरची बाई हुशार पाहिजे असं म्हणतात. असं जुनी जाणती माणसं उगाच नाही म्हणत. हां, पण ही हुशारी नुसती 4 बुकं शिकून येत नाही, तर माणसं ओळखता आली पाहिजेत.
आमच्या घरात आम्ही दोघं नवरा बेकवाडा आणि साधी भोळी. नेमकी याच गोष्टीचा फायदा त्या जालिंदरनं घेतला आणि सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःच्या हातात घेतल्या. लय सहन केले आमच्या घरानं. नका काळजी करू ताई. अहो सूर्यासारखा लोक असताना तुम्हाला इतर दुःखाचं काय बी नाही वाटलं पाहिजे बघा. तेल लावून घे त्याच्या पायात. तुझा आवाज ऐकून कसे डोळे उघडले बघ. तुझ्या आवाजाची सवय झाली त्याला आता. तुम्ही काहीतरी चुकीचा समज करून घेऊ नका. म्हणजे राजूसाठी प्रसादचं स्थळ आलं होतं म्हणून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटू शकतं. ज्या पद्धतीने राजू सगळ्यांची काळजी घेते मला आपलं त्याचं कौतुक वाटलं. लय गोड पोरगी हाय. परक्याला बी आपलंसं करते. आणि इथं आपली माणसं कवा परकी होत्यात हेच कळायला मार्ग नाही झाला. कायच कळणं झालंय बघ. माझं लेकरू माझ्या बरोबर बोले ना, मला जवळ करे ना. मला कळतंय त्या लहान मनावर लई मोठा घाव झालाय, पण ती काहीतरी बोलाल तर आम्हाला कळेल ना. परिस्थिती ये नाती कधी बदलते कोणालाच कळत नाही. तो संजय बिल्डर आहे ना, त्यानं काय ठरवलं? म्हणजे आपल्या जिम बद्दल काय बोलला काय? चिमड्या, आपण त्याच्याकडे पैसे नाही घेऊन गेलो तर तो काय बोलणार आहे आपल्याला? आणि तो पैशाचा बंदोबस्त पण नाही केलास, माहितीये मला. कामुड्या, अगं वाईच थांब की. मी बँकेत आहे ना लोनसाठी अप्लाय केला. एकदा लोन अप्रुव्हल झालं ना, आपल्या जिमचं पण काम होईल आणि आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील. कळलं काय? आणि त्यानंतर मग मी घरी आपल्या लग्नाबद्दल पण बोलणार आहे. काय? होय. ते ऐकतील का? ऐकतील. अगं जर त्यांनी नाही ऐकलं ना तर मी माझ्या मनाचंच करणार आहे. कळलं काय? आणि मी फक्त माझ्या कामुडीचंच ऐकणार आहे. किती गुणी आहेस ना तू चिमड्या. किती करतोस तू माझ्यासाठी. चल आता माझं गिफ्ट दे. तू आज गिफ्ट देणार होतास मला. दे. गिफ्ट देणार होतो. हा, तू ना डोळे बंद करा दे. बाबू कर ना डोळे बंद. कामू आता उघड डोळे. अगं उघड. सरप्राईज. आता बघ. अगं बघ तरी उघडून. जा तू. कामू तुझी जागा या मुठीत नाही तर या जिमच्या मिठीत आहे. ये. अरे सरक. असं किती दिवस तू रिकामी मूड गिफ्ट देणार आहेस मला, सांग बरं. मला आजच्याच गिफ्ट पाहिजे, नाहीतर मला बोलायचंच नाहीये तुझ्यासोबत. कामू अगं जर तू बोललीस नाहीस तर मग मला करमेल काय? तू मला गिफ्टच नाही दिलं तर मला कसं कळणार तुझं माझ्यावर लय प्रेम आहे ते, सांग बरं. अगं होय होय, थांब जरा थांब. ठीक आहे. अगं थोडं थांब ना. मी आहे ना तुला लवकरच सोन्यानं मडवणार आहे. एवढे गिफ्ट देणार आहे ना, तू गिफ्ट घेऊन कंटाळशील. हा फक्त थोडी माझी वेळ होती. मी बघून चालवता येत नाही का? हा, आता ठोकलं असतं म्हणजे. जा आणि नीट चालवा. डोक्यावर पडले का काय माहित.
डॅडी नमस्कार. नमस्कार नमस्कार. बस नाही डॅडी तुम्ही बस 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 बोला. डॅडी ती अत्तराची बाटली नक्की तुमचीच होती कशावरून? नाही म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या बऱ्याच बाटल्या असतात ना. त्या बाटलीसारखी नाही येत ना. म्हणजे खास बाहेरून मागवलेलं अत्तर येते. तालुक्यात काय जिल्ह्यात बी सापडणार नाही कुठं. हे दुबईच्या मित्रांनी पाठवले. म्हणजे ती बाटली तुमची असेल तर आपण गोत्यात येऊ शकतो. गोत्यातनं बाहेर काढायला पैसे देतोय ना तुम्हाला. हो डॅडी. पण डॅडी यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही त्या दिवशी गावात नव्हतात याचे पुरावे आपण आधीच सादर केलेले आहेत. मग ती बाटली मालनच तिथं पेरून ठेवली होती असा आरोप आपण करू शकतो. नाही 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 ती जोखीम आम्ही नाही पत्करू शकत. ती कालिंदी लय हुशार आहे. कधी ना कधी आम्ही हित हे तिला कळणार आणि मग ती सिद्ध करण्यासाठी ती जीवाचं रान करणार. आणि एकदा का आम्ही हित होतो हे सिद्ध झालं की ती अत्तराची बाटली आमच्यासाठी ईशाची बाटली ठरल. हो पण मालनबाई जेव्हा देवळात जायच्या तेव्हा त्यांच्या हातात फक्त आरतीचं ताट होतं. बाटली कुठे होती? हेच ना. हे बाटली आमच्या विरुद्धचा महत्वाचा पुरावा ठरू शकते. परांजपे आता काहीतरी असं करावं लागल का हे सगळं मालनवर येईल. माणूस मेलाय म्हणल्यावर त्याच्यासाठी कायद्यानुसार कोणाला तरी शिक्षा व्हावीच लागणार. अहो पण कुणाला काही झालं तरी तुम्हाला शिक्षा व्हायला नकोय. व्हायला नको म्हणून तर सगळं चाललंय चिरंजीव. कोर्ट ज्याला शिक्षा देऊ शकतं असं माणूस कोर्टासमोर उभं करावं लागणार. त्याच्या खांद्यावर आमचा गुन्हा टाकावा लागणार. असा माणूस भेटला संपलं. वा डॅडी वा. अहो कमाल आहे तुमची. आम्ही वकील असून आमची बुद्धी अशी चालत नाही. आमचं कौतुक झाले. प्रकरण कसं निकालात काढायचं ते बघा. नाही तर परत एकदा आमची जेलवारी नक्की. आमची जेलवारी झाली तुमची नरकवारी झालीच म्हणून समजा. हो डॅडी.